नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. मराठवाड्यावर आभाळ फाटलं, धरणांच्या विसर्गाने धाकधूक वाढली, गोदावरीला महापूर, शेतकरी हवालदिल. गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला, ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत नेलं, परिसरात भीतीचं वातावरण. माजी क्रिकेटपटू मिथुन मनहास बीसीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड, मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिल्या शुभेच्छा. बीडच्या नामलगावमध्ये 3 नद्यांना पूर, पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात, बिंदुसरा, करपरा आणि नारदा नद्यांच्या संगमावर पूर परिस्थिती, सोयाबीन, तूर, कापूस पिकं पूर्णतः उद्ध्वस्त. पैठणच्या जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले, गोदापात्रात 2.21 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग, गोदापात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी, 1.80 लाख क्युसेकने गोदावरी नदीपात्रात विसर्ग, धरणातील वाढत्या पाणीसाठ्यावर आढावा, पाहणीवेळी आमदार विलास भुमरे यांची उपस्थिती. जालना जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, आमदार अर्जुन खोतकरांनी केली नुकसानाची पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून मदतीचं आश्वासन दिलं. मनमाडमध्ये पावसाने मोसमातील पहिला पूर, पांझण आणि रामगुळणा नदींची पाणी पातळी वाढली, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. त्र्यंबकेश्वरच्या गंगापूर धरणातून 6500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीपात्रात पूरस्थिती, पंचवटी आणि रामकुंड परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकं पाण्याखाली, मंत्री छगन भुजबळांकडून तातडीने पंचनामा करण्याचे आदेश. नाशिक पूरस्थितीवर मंत्री छगन भुजबळांचे जिल्हाधिकाऱ्यांना कठोर निर्देश, प्रशासनाला सतर्कता वाढवण्याचा आदेश, नियंत्रण कक्ष उघडण्यास आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगितले. बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाने खडकपूर्णा आणि पेनटाकळी धरणाचे दरवाजे उघडले, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चहामध्ये गुंगीचं औषध देऊन 37 वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार, शेगाव पोलिसांनी आरोपीसह बहिणीवर गुन्हा दाखल केला, पीडितेवर 9 महिन्यानंतर शारीरिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. बुलढाणा जळगाव जामोद मार्गावर भरधाव कारचा अपघात, दुचाकीला धडकून वडील ठार, मुलगा गंभीर जखमी. दौंडमध्ये शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांचा अधिकृत राजीनाम्यामुळे दौंडमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. चंद्रपुरात 6 लाखांच्या वादातून सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची हत्या, मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना, आरोपी किस्मत मोहम्मद अली सय्यद याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जळगाव जिल्ह्यातील निंबादेवी धरण 100% भरलं, यावल तालुक्यातील 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, शेतकऱ्यांमध्येही सिंचनासाठीच्या पाण्यामुळे आनंदाचं वातावरण. अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथे पावसामुळे दगडी घराची भिंत कोसळली, 3 जखमी, स्थानिकांच्या प्रयत्नांनी बचाव, गंभीर जखमींना सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भुसावळमध्ये रेशनच्या तांदूळाच्या पोत्यात रेती आढळली, नागरिकात तीव्र संताप, निकृष्ट धान्य वाटपाचा प्रकार उघड, संबंधित विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी. नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, 6.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, धर्माबादच्या रोशन गावात शेती पिके नष्ट झाल्याने गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन. धाराशिवमध्ये पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला, संतप्त शेतकऱ्याने 120 लिटर दूध दुधना नदीत ओतलं, डेअरीला पोहोचू न शकल्याने दूध वाया गेले. पालघरमध्ये परतीच्या पावसाचा कहर, भात पिकं जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल, सोसाट्याच्या वाराने पिवळं सोनं उद्ध्वस्त, तातडीने पंचनाम्याची आणि भरपाईची मागणी. पालघरमध्ये वीज कोसळून एकाच कुटुंबातील 5 जण जखमी, खर्शेद गोवारी पाडा येथील घटना, घराचेही मोठं नुकसान, उपचार सुरू. डहाणूजवळ अमृतसर एक्सप्रेसचे 2 डबे वेगळे, मोठी दुर्घटना टळली, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण, डाऊन मार्गावरील वाहतूक 40 मिनिटं ठप्प. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्राचार्य डॉक्टर सुभाष जाधव यांचे निधन, वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पहाटे निधन.